हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघा ब्लाउज कटिंग पाहणार आहोत आणि हा ब्लाउज जो आहे तर तो कटोरी ब्लाउज आहे। कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा कटोरी ब्लाउज कसं कट करायचं, काय नाही, हे कटोरीचं कसं माप वाढवायचं, पाठीमागचा भाग कसा घ्यायचा, मुंडा कसा घ्यायचा, हे जर सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान घेतलेलं हे कधीही घातक असतं। त्यामुळे अर्धवट ज्ञान घ्यायचं नाही, संपूर्ण घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय मी माप घेऊन दाखवते ब्लाउजचं। इथे 13.5 ब्लाउजची उंची आहे आणि गळा बघू शकताय, गळासुद्धा अशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं मी छातीचं माप घेतलेलं आहे। छाती आहे 8.5 इंच, तर 8.5चं होतं 34 इंचाची। हा जो ब्लाउज आहे तर तो 34 इंचाचा आहे, त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच। त्याच्यानंतर गळ्याचं माप घेतलेलं आहे मी समोरच्या, आणि कटोरीचं सुद्धा घेतलेलं आहे। कटोरीचं माप मी इथे घेतलेलं आहे। बाहीचं माप घ्यायचं, सगळे माप अगोदर घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे सगळे माप एका वहीमध्ये लिहायचे आहेत किंवा पानावरती लिहायचे आहेत, म्हणजे आपल्याला कटिंग करताना सोपं जातं। तर इथे बघू शकताय 13.5 उंची आहे, तर इथे मी 14.5 इंच उंची घेतलेली आहे। 9 इंचावरती गळा घेतलेला आहे। 5.5 इंच हे बघा मी इथं शोल्डर आणि मुंडा उंची जी आहे तर ती इथं 5.5 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर 8.5 इंच आपलं छातीचं माप, पुढे 2 इंच घेतलं आणि मुंड्याची गोलाई 1.5 इंचावरती हे बघा अशा प्रकारे गोलाई दिली। त्याच्यानंतर खालच्या बाजूला 2.5 इंच, वरच्या बाजूला 2 इंच बॉक्स तयार करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे, आणि अर्ध्या इंचावरती गोलाई द्यायची आहे। गोल असा आकार आपल्याला गळ्याला द्यायचा आहे। जर गोल नको असेल तर चौकोनी सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार गळा तुम्ही घेऊ शकता। तर हा ब्लाउज आहे कटोरी। कटोरी ब्लाउजला आपण एक एक पार्ट कट करत नाही। त्याच्यानंतर इथं बघू शकताय खालून 2.5 इंच कमी केलेला आहे आणि बघा आता 14 होतं, तर 14 मधून 2.5 कमी केल्यानंतर 11.5 राहतं। तर 11.5 इंच उंची घेतली, पुढच्या गळ्याचं माप टाकलेलं आहे आणि इथं पण 5.5 इंच घेतलं बघा। त्याच्यानंतर इकडे पण 12 इंच, सॉरी 14.5 उंची होती त्यामुळे 12 इंच राहिलेला आहे। तर पुढचा भाग 12 इंच उंचीचा झालेला आहे, 2.5 इंच कमी करून। तर हे बघा अशा प्रकारे माप टाकलं आणि कटोरीचं सुद्धा आपण इथं माप दिलेलं आहे। कटोरीचं माप देऊन हे बघा 1.5 इंचावरती अशा प्रकारे गोलाई ठेवून 3 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर हे बघा गळा व्यवस्थित आहे का पुढचा, अशा प्रकारे सुद्धा आपण मोजून बघू शकतो। त्यामुळे परफेक्ट गळा येतो। कस्टमरचा जेवढा गळा आहे तेवढाच गळा येतो, आपला कमी किंवा जास्त होत नाही। जर कमी किंवा जास्त करायचा असेल त्यावेळेला आपण तुम्ही अंदाजे करू शकता, परंतु जर नसेल तर कस्टमरच्या गळ्यासारखा, तर हे बघा अशा प्रकारे आपण मोजमाप घ्यायचं आहे। हे बघा कटोरीचा सुद्धा मी इथं असा आकार देऊन घेतलेला आहे, छान असा आकार आलेला आहे, बघू शकता कटोरीचा। आता कटोरी कशी काढायची, तर जेवढं आपलं माप असतं त्यातला अर्धा आपण कटोरी घेत असतो नेहमी। या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कटोरीमध्ये अर्ध माप आपण घ्यायचं असतं, जर कटोरीचं मेन ब्लाउजचं माप नसेल तर त्या व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि इथे पण तसंच करायचं आहे। तर आता हे सगळे पार्ट मी हे बघा एक एक करून कट करून घेते। गळे कट करून घेतले, कटोरी, आणि त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आणि पुढचा सुद्धा साईडचा भाग कट करून घेतलेला आहे। याच्यानंतर राहिलेलं आहे तर ते आपले कटोरी मेन हे बघा कटोरी निघालेली आहे। त्याच्यावरून आता आपल्याला जशी कटोरी आहे तशीच कटोरी आपल्याला ॲज इट इज ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि सगळं मार्किंग करून घ्यायचं आहे। साईडनं मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर हे बघा या साईडनं जॉईंटच्या साईडनं अर्धा इंच मी पूर्ण गोलाई वाढवून घेतलेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असेल। त्याच्यानंतर या साईडला मी 2 इंच वाढवून घेतलं आणि वरती अर्धा इंच शिलाई पुरतं। तर बघा, आणि ह्याच्यानंतर बघा हे बघा आता स्ट्रेट अशी मी लाईन मारून घेते, रेषा मारून घेते, सरळ अशी रेषा मारून घेतल्याच्यानंतर अर्ध करायचं हे बघा कटोरी, आणि इथं पॉईंट काढला आणि इथून 1.5 इंच खाली घ्यायचं आहे। आता 1.5 इंच खाली घेतल्याच्यानंतर दोन्ही पॉईंट या पॉईंटला जॉईंट करून घ्यायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत।
तर हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे कटोरी काढण्याची. या पद्धतीने कटोरी आपली कशीही चुकणार नाही आणि कितीही मोठ्या कटोरी काढा तुम्ही, कशाही काढा, प्रत्येक वेगवेगळ्या मापांचे आपण कटिंग टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तर खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करत असतो. नेहमी तुमच्यापर्यंत जी आपली फॅमिली आहे त्यांच्यापर्यंत जी काही महत्त्वाची माहिती आहे तीच येईल असा प्रयत्न असतो. चुकीची काही माहिती नसते, कारण नेहमी मी कस्टमरचेच ब्लाऊज कट करत असते. तेच ब्लाऊज मी तुमच्यापर्यंत कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओज अपलोड करते. तर इथे बघू शकता, एका साईडला 3.5 इंच आणि एका साईडला 3 इंच असं क्रॉसपट्टीचं माप घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे क्रॉसपट्टी म्हणजेच बेल्ट काढून घेतलेला आहे. आपण बेल्ट खालचा काढून झाला, कटोरीच्या खालचा आपल्या समोरचा. त्याच्यानंतर आता राहिलेला आहे तर ती बाही काढून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, बाहीसाठी 4 फोल्डमध्ये म्हणजे 4 वेळा फोल्ड केलेला आहे. म्हणजे आत एक कापड आहे, बाहेर एक कापड आहे आणि त्याच्यानंतर आता इथं आपल्याला अस्तर टाकून घेतलेलं आहे. 5.5 इंच आपलं जे आहे तर ते दंडघेर आहे आणि 6 इंचावरती आपली बाही आहे. तर आणि 7 इंच जे आहे तर ते दंडाची गोलाई आहे. तर इथं व्यवस्थित जे आहे तर ते आपण काढून घेतलेलं आहे. बाही जी आहे तर ती इथं कट करून घेतलेली आहे गोलाई देऊन. 2.5 इंचावरती आपण कॅप हाईट ठेवत असतो छोट्या बाहीची. हे बघा, वरतून आणि खालतून कटिंग केल्यानंतर आता हे जे सगळं माप आहे तर ते हे अस्तरचं ते आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून आपण अशा प्रकारे सगळं अर्धा इंच, सगळीकडून अर्धा इंच राहावं अशा पद्धतीने ठेवून घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कारण हा जो कपडा आहे तर तो साडीतला कपडा आहे, एकदम सुळसुळा कपडा आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक भागाला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवावं लागेल. कारण काय होतं, क्रॉस होऊ शकतं, इकडे इकडे फिरू शकतं किंवा दोरे निघू शकतात. त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून सगळे पार्ट आपण कट करून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण हा जो ब्लाऊज आहे तर तो कटोरी ब्लाऊज 34 मापाचा ब्लाऊज आपण कट केलेला आहे. व्यवस्थित असा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कटिंग कशी करायची हे दाखवलेलं आहे. यात जर तुम्हाला कुठला भाग समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकताय किंवा तुम्हाला कुठल्या दुसरा कोणता प्रकार हवा असेल तर तेही तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी तुमचे जे कमेंटमध्ये तुम्ही विचारलं आहे त्याचा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुम्ही कमेंट करा, प्लीज कमेंट करा. म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला कितपत आवडतात हे माझ्या लक्षात येऊन जाईल किंवा माझं सांगितलेलं तुम्हाला समजतंय का नाही हे सुद्धा माझ्या लक्षात येईल. त्यासाठी प्लीज एखादी तरी कमेंट करा किंवा माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत, तुमच्यासाठी किती यूजफुल आहेत ते पण मला समजून येईल. तर त्यासाठी कमेंट करा व्हिडिओला. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला जर असेच कंटेंट पाहायचे असतील शिलाईच्या रिलेटेड, सगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओज अपलोड करत असतो. साड्यांपासून बनवलेले ड्रेस, साडी रिव्ह्यूज आयडिया, सध्या साड्यांपासून बनवलेल्या ड्रेसचा भरपूर असा ट्रेंड सुरू आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.